मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मध्य रेल्वेवर गुरुवारी रात्री भीषण आगीची घटना घडली आहे। कुर्ला आणि विद्याविहार स्थानकाच्या दरम्यान उभ्या असलेल्या कचरा उचलणाऱ्या लोकल ट्रेनला अचानक आग लागली। या घटनेमुळे ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा विस्कळीत झाली असून हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागलाय। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कुर्ला EMU सायडिंगमध्ये गुरुवारी रात्री 8:30च्या सुमारास आग लागली। रुळांवरील कचरा आणि गाळ जमा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशेष रेल्वेच्या पहिल्या डब्यानं अचानक पेट घेतला। कचरा असल्यानं आगीनं अवघ्या काही मिनिटात रौद्र रूप धारण केले आणि परिसरात धुरांचे लोट पसरले। घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले। आग विझविण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सायन ते विद्याविहार स्थानकादरम्यानच्या 25,000 व्होल्टचा ओव्हरहेड वीज पुरवठा रात्री 8:38 ते 8:55 या वेळेत खंडित करण्यात आला। यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी अपस्लो वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। रात्री 9:15च्या सुमारास आग आटोक्यात आल्यानंतर आणि वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर आली। या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, मात्र आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, मुंबई।